आता असो हा स्वभाव, ज्ञात्यांचा कैसा अनुभव, तोही सांगिजेल सर्व, सावध ऐका. आता ते म्हणतात ठीक आहे, आता प्रापंचिकांची लक्षणं सांगून झाली, आता ज्ञानाची. आता असो हा स्वभाव, हा प्रापंचिकाचा स्वभाव आहे म्हणा, जे आहे ते जसं दिसतं तसं सांगितलंय म्हणाले. ज्ञात्यांचा कैसा अनुभव, प्रापंचिकांचा अनुभव सांगितला. आता ज्ञानी माणसांचा अनुभव काय, तोही सांगिजेल सर्व, सावध ऐका. तो पण म्हणाले आपल्याला सांगतो, आपण सावधपणाने ऐका, असं त्यांनी म्हटलंय. एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती, कर्मेची होय. आता म्हणाले ज्ञानी लोक आम्हाला मार्गदर्शन करतात, सोपं आहे सगळं, आपल्याला असं काही फार तत्वज्ञानपर भाग नाही आहे याच्यात. ते म्हणतात की काही ज्ञानी सांगतात तुम्ही भक्ती करा, श्रीहरी देईल सद्गती, तो भक्तीने आपल्याला चांगली गती देईल, म्हणजे मरणोत्तर आम्हाला जी गती म्हटलं जातं ती गती उत्तम मिळेल. एक म्हणती ब्रह्मप्राप्ती, कर्मेची होय. तर एक जण म्हणतो कर्माशिवाय काही खरं नाही, कर्मच खरं. आता यामध्ये सांगण्यासारखा विषय म्हणजे एकच आहे की मार्ग साधारणपणे दोन स्वीकारले जातात, एक भक्तीचा आणि एक ज्ञानाचा, की जो मार्ग थेट परमात्म्यापर्यंत पोचतो. असं का म्हणतात, त्याचं कारण त्यांनी असं म्हटलंय की ज्ञान हे त्याचं प्रत्यक्ष रूप आहे. म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम ही त्याची जी लक्षणं दिलेली आहेत त्या लक्षणामध्ये तो ज्ञानरूप आहे. आणि त्याच्या चैतन्याच्या प्रकटीकरणाला ज्ञान हे माध्यम आहे, म्हणून त्याचं ज्ञानरूप पण, म्हणून ज्ञानाने परमात्मा भेटू शकतो. परमात्म्याच्या जवळ जायला ज्ञान उपयोगी येतं. दुसरं त्यांनी म्हटलंय भक्ती उपयोगाला येते, कारण परमात्म्याचं वर्णन करताना असं केलंय रसो वै सहा, तो रसपूर्ण आहे, तो रसानी युक्त आहे. मग रस कशाचा, भक्तीचा. तर या भक्ती रसानी त्याच्या एका लक्षणाला धरून भक्ती घेतली आहे, म्हणून तो रसो वै सहा आहे, तो रसानी युक्त आहे, म्हणून त्या परमात्म्याला भक्तीने प्राप्त करता येतं. मार्ग चार आहेत, कर्म आणि आता उरला योग. आता कर्म मार्गामध्ये काय आहे, साधनच मुळी कर्म घेतलेलं आहे. केलेलं प्रत्येक कर्म हेच परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याकरता न्यायचंय. मग आम्ही जर नुसते कर्माशी जर थांबलो तर आम्हाला कर्म हे देऊ शकत नाही. मोक्ष, सद्गती, काय परमात्मा प्राप्ती, आत्मज्ञान, शब्द कोणताही वापरा, ते काही आम्हाला तिथपर्यंत पोहोचवत नाही. का नाही पोहोचवत, कारण कर्म मुळामध्ये जड आहे, कर्म जड आहे. आता म्हणून कर्माला तिथे जाता येत नाही. मग कर्माचं काय केलं, तर त्या कर्मावरती एक तर ज्ञान तरी बसवा, नाही तर कर्मावरती भक्ती तरी ठेवा. म्हणजे कर्म ज्ञानाने निष्काम करा, आणि ते निष्काम केलेलं जे कर्म आहे ते आता कर्म जड राहणार नाही, कारण त्याचं फल टाकून दिलेलं आहे. कर्माच्या मागचा उद्दिष्ट ठेवलेलं नाही. जे काय आहे ते त्या परमात्म्याच्या मूळ रूपामध्ये त्या कर्माचं स्वरूप गेलं, म्हणून कर्म ज्ञानाने सुद्धा पुढे नेता येतं. म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये प्रत्येक कर्मावरती त्यांनी अध्यात्म आरोपित केलं, मॉड्युलेट केलं, स्वार केलं, काही म्हणा. कर्म जे आहे, आता का मंत्रयुक्त कर्म करतो, वास्तविक पाहता घंटा घेतली, नुसतं फिरवलं, भागलं, पण तसं नाही. त्याच्यावर तो मंत्र, ती आरती आम्ही स्वार केली की आता ही गणपतीची आरती आहे, सुख करता दुःख करता. माहीत नाही त्याची किती कोटी अब्जावधी आवर्तनं झाली आहेत. ही आरती निर्माण झाल्यापासून घराघरात एका गणपतीत सुद्धा एका पुण्यात किती कोटी आवर्तनं होतात कोणाला माहिती. अखंड त्याला मंत्रमयता प्राप्त होते. म्हणजे देवाला एक आरती करणं हा एक उपचार आहे की आपल्या भक्तीचं प्रकटीकरणाचा, पण त्याच्याबरोबर तो मंत्र, म्हणजे तू सुखाचा कारक आहेस, दुःखाला हरण करणार आहे, तिथपासून त्याचं वर्णन करत ती आरती केली की आता आरतीचं जडपण संपलं. त्या मंत्राचं चैतन्य आहे ते त्या जडावरती आम्ही स्वार केले, आणि त्यामुळे त्याचे लाभ आम्ही मिळवतो. अशी कर्माच्या मागची धारणा की प्रत्येक कर्म, जसं यज्ञकर्म आहे, ते यज्ञकर्म करताना सुद्धा एक पुरोहित दुसऱ्या पुरोहितांना, किंवा तिथे तो ब्रह्मा होता
त्यानंतर अध्वर्यू, अशी जी वेगळी नावं आहेत त्या वेगवेगळ्या नावांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की यज्ञामध्ये कोण कोण कुठे ऋत्विज कोण कुठे बसलेला असतो. तो एक दुसऱ्याला सांगतो की आता ह्या ठिकाणी ह्या साळी आहेत किंवा हे तांदूळ आहेत किंवा हा पुरोडाश आहे, हा घ्या, या अग्नीला समर्पित करा, असं एवढंच सांगायचं असतं. तो म्हणतो की म्हणजे प्रेष देणे असा पण एक विधी आहे त्याच्यामध्ये. तो प्रेष द्यायचा असला यज्ञामध्ये तर प्रेष देताना सुद्धा तू प्रेष दे असं यज्ञाकरता सांगत नाही. मग काय सांगतात तर ओम, आधी ओमचा उच्चार केल्याशिवाय काहीही त्या पूर्वमीमांसकांचं म्हणजे यज्ञाच्या प्रक्रियेमध्ये काही पान हलत नाही. म्हणजे वास्तविक ते ईश्वराला मानत नाही. म्हणजे पूर्वमीमांसक हे ईश्वराला मानत नाही. ते म्हणतात आम्ही जर आमच्या कर्माचं फळ भोगतो तर तो ईश्वर आम्हाला मध्ये पाहिजे कशाला, आम्हाला त्याची गरजच नाही. आम्ही आमचं कर्म करतो, आमच्या कर्माचं फळ आम्ही भोगतो, मग तो कशाला, असं जरी असलं तर तो कशाला ही जरी भावना असली तरी सुद्धा ते प्रत्येक कर्म मात्र मी करतोय असं म्हणून नाही. ओम हे घे, ओम ते घे. म्हणजे काय की याच्या नावाने जसं आता इथे समर्थांचं दैवत श्रीराम आहे, त्यांच्याकडे वास्तविक पाहता पारायण करताना प्रत्येक ओवीच्या सुरुवातीला शेवटी श्रीराम म्हणायची पद्धत आहे की त्याचं नाव घ्यायचं आणि त्याचा उच्चार करायचा. एवढं सगळं प्रत्येक वेळी नाही झालं तरी निदान समाज सुरू झाला की त्याच्या सुरुवातीला श्रीराम लिहिलेलं. म्हणजे हे जे आहे ना की कोणत्याही कर्माला भक्तीने तरी जोडायचं नाही तर ज्ञानाने तरी जोडायचं, म्हणजे ते कर्म थेट भगवंतापर्यंत नेईल. म्हणजे सगळं कुठलंही कर्म सुफल होण्याकरता काय करावं लागतं, ते सफल होण्याकरता काय करावं लागतं. तर सफल होण्याकरता हे केलंच पाहिजे की ते कशात तरी परिणत केलं पाहिजे. नाहीतर ते कर्म जड आहे, ते जड कर्म आम्हाला पाहिजे ते फल नाही देणार किंवा ते आम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन नाही जाणार. बाकीच्या एरवीच्या कर्माचा विचार वेगळा आहे, हा कर्माचा विचार वेगळा आहे. तसंच योग मार्गाचं पण आहे. योग मार्गामध्ये पण अशी स्थिती आहे की योगामध्ये जे चित्त आहे ज्याला अंतःकरण म्हटलंय ते जड आहे. आणि म्हणून उपनिषदांनी म्हटलंय येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसाचं. म्हणजे मन हे जर करण आहे, साधन आहे, तर मन हे साधन परमात्म्यापर्यंत पोचणार नाही, त्याच्यापासून परत येणार आहे. आणि योगाचा सगळा विषय हा मनाशीच निगडीत आहे आणि मनाच्याच विषयी सांगणार आहे. मग मनाच्या विषयी सांगणारा विषय हा परमात्म्यापर्यंत कसा नेईल. म्हणून योग सुद्धा भक्तीत तरी परिणत करावा लागतो, नाहीतर ज्ञानात तरी परिणत करावा लागतो. म्हणजे आपल्याकडे मोक्षाकरता मान्य केलेले सँक्शन उपनिषदाचे मार्ग दोनच, ज्ञान आणि भक्ती. आणि कर्म आणि योग त्याला पूरक आहे. आणि म्हणून आपल्याकडे भक्ती हे साधन आणि साध्य दोन्ही आहे असं म्हटलंय. की ते साधन म्हणून वापरलं तरी सुद्धा ते अंतिम साध्यही भक्तीच आहे, असंही त्याचं वर्णन पुन्हा केलेलं आहे. आता इथे सांगण्याचा हेतू असा की हे वेगवेगळे विषय प्रत्येक जण आपापल्या परीने मांडतील. आपण असं म्हणतो की सगळ्या धर्मांनी एकच आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणजे मुसलमान झाले तरी काय, त्यांनी कुठे काही आज्ञा वाईट दिली आहे, त्यांच्या सुद्धा सगळ्या आज्ञा माणसांनी चांगलं बघा, चांगलं करा, चांगल्या कर्मात राहा. आता ते काफिराला मारा म्हणतात, हा भाग सोडून द्या. पण त्यांच्या लोकांना म्हणजे पाक मुसलमान जो पवित्र मुसलमान आहे त्या मुसलमानांनी काय करावं, म्हणजे तो वजू करावा, 5 वेळा त्यांनी नमाज पढावा, ते जे जे काही सांगितलेलं आहे ती सारखी हातामध्ये माळा जपायला घेतलेलीच असते. तर हे सगळं किंवा अंगावर तिची कपडी घालावी, काय जे त्यांनी वरचे बाह्य आणि अंतर्गत उपचार सांगितले ते सगळे जसे त्यांना आहेत तसे ख्रिश्चनांना पण आहे. त्यांनाही सगळं चांगलं वागायचे, जरा प्रेम करा, गरीबावर सगळं सगळं एकच सांगितलं आहे. मग आमचा कर्म कुठे श्रेष्ठ, आमची परंपरा कुठे श्रेष्ठ, काय आहे. इथे सुद्धा विषय म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनिटी करता विषय नाही घेतला. आपल्याकडे सुद्धा जे पंथोपंथ सांगितलेले आहे ते पंथोपंथ एका मर्यादेशी नेऊन ठेवतात, एका ठिकाणापर्यंत पोहोचवू शकतात. आता कोणी म्हणतं आमचा हा मार्ग आहे, कोणी म्हणतं आमचा हा मार्ग आहे. तो मार्ग त्याला कुठपर्यंत नेऊन पोहोचवी, त्याला एका टप्प्यावर नेऊन पोहोचवी, त्याला कैवल्य किंवा मोक्षाला नेऊन पोहोचवी की नाही माहीत नाही. मोक्षाला नेऊन पोहोचवण्याकरता ज्ञानच झालं पाहिजे.
मोक्षाला नेऊन पोचण्याकरता भक्तीच निर्माण झाली पाहिजे. अशा कोणत्याही मार्गाने मनुष्य मोक्षाला पोचत नाही. आता जसं समजा आता ते सिक्रेट वगैरे आपलं त्यातून बोलायचं राहिलंय की अशी जी पुस्तकं आहेत किंवा आता जे पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा म्हणजे जे काही आता विचार येतात किंवा पॉझिटिव्ह जे वाईब्स म्हणतात म्हणजे व्हायब्रेशन की ती पॉझिटिव्ह आहे, ती यावी तशी तीच स्वीकारावी, ही अशा एक एक ज्या आयडियाज आहेत. आता परवा कोणी सांगितलं, माझ्या आता लक्षात नाही, पण त्यांनी सांगितलं की इथे असं आहे की दुखणीच्या दुखणी बरी झाली. माझ्या ओळखीच्या एका मुलाला जोशी त्यांनी सांगितलं. आणि इथे चौधरी म्हणून कोणी आहेत, तर त्यांनी त्यांची स्वतःची सीडी बनवलेली आहे आणि त्या सीडीमध्ये त्यांनी आम्ही काय करावं एवढ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि त्या इन्स्ट्रक्शन्स फक्त आम्ही फॉलो करत जायच्या. आणि त्याच्यामधली मेजर इन्स्ट्रक्शन एकच आहे की हा माझा जो मेंदू आहे, म्हणजे सारखं त्याचं स्मरण ठेवायचं त्या मेंदूचं, आणि हा माझा मेंदू मला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करतो आणि माझं संपूर्ण शरीर हा माझा मेंदूच नियंत्रणात ठेवतो, असं आपल्या मनाला सारखं स्मरण देत राहायचं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, आता ती म्हणते, आता मी काही इतक्या गडबडीत माझ्याशी बोलली, मी काही फार विचारलं नाही, पण तिचं म्हणणं असं की तिचं पाय दुखणं गेलं, म्हणजे गुडघे दुखणं, तिचा डायबिटीज गेला कारण जो आपल्या दृष्टीने अशक्य आहे, आणि तिचं ब्लड प्रेशर गेलं, असं ती 2 महिन्यात माझं बरं झालं असं ती दावा करते. तर असे जे एक एक पंथ असतात की त्या पंथाने आपण, किंवा आता की फिट प्रोग्राम योगाचा आहे, योगाने आपण आपला फिटनेस वाढवतो आणि मग तो जो योगाचा एक आसनाचा भाग आपण घेतो आणि सगळ्या योगाच्या फलाची अपेक्षा करतो, असं होत नाही. तर तो जो आहे तो फार मर्यादित विचार आहे. तसे अनेक पंथ, बौद्ध आहे, जैन आहे, हे आपण पंथ आहेत असं म्हणतो, हे धर्म आहेत असं म्हणत नाही. त्याचं कारण असं की हे थेट शेवटाला पोचत. ते म्हणू दे की महावीर हे आमची अंतिम देवता आहे, बुद्ध ही आमची अंतिम देवता आहे, बौद्ध म्हणतील हे आमचं अंतिम तत्वज्ञान आहे, किंवा जैन म्हणतील हे आमचं अंतिम तत्वज्ञान आहे, पण ते तत्वज्ञान अंतिम पातळीवर पोचत नाही. म्हणजे ते त्यांना जरी वाटलं किंवा ते त्या विचारांशी जरी तिथे, आता पुन्हा रुक्मिणी हाताला लागेल, पण आता आपल्याकडे एक प्रोग्राम येतोय याचा स्टीव्हन हॉकिन्सनच्या बरोबर एक तास, त्याची जाहिरात येते रोज, आता सुरू व्हायचा आहे तो कार्यक्रम. आता त्यांनी त्याची थिअरी एक काहीतरी मांडली आहे, त्याची पुस्तकं आपण वाचली आहेत, प्रत्येकाने एखादं तरी पुस्तक पाहिलेलं असेल. पण आता तो काय थिअरी मांडेल, जग कसं निर्माण झालं, त्याच्या मागची काय फिलॉसॉफी आहे, तर ती सगळी फिलॉसॉफी कुठपर्यंत पोचते, एका मर्यादेपर्यंत पोचते. म्हणजे आपला सांगण्याचा हेतू असा आहे की आपण कशाने पण जेव्हा भारावतो आणि आपण असं म्हणतो की नाही नाही हे लोक अगदी आपल्याला जास्त रॅशनल आहे, ते अगदी बरोबर आहे असं आपल्याला वाटतं, ते वाटतं इथपर्यंत ठीक आहे, आपल्या मनाला जुळतं म्हणून आपण तिथे पोचतो ते पण ठीक आहे, आपल्या रुचीने आपण तिथे गेलो हे पण ठीक आहे. कारण काही वेळा काय काय आपल्याला आवडेल तसं आवडेल आपल्याला. दत्ता बाळांनी सांगितलं होतं की सौंदर्यात भगवंत, एकच भूमिका की जिथे जिथे म्हणून सुंदर दिसे ते ते सगळं भगवंत आहे असं समजा. आता सौंदर्यात भगवंत ही एक संकल्पना आहे, ही संकल्पना म्हणजे परमात्मा नाही आहे, या सृष्टीचा अधिकारण नाही आहे. सौंदर्यातला भगवंत ही संकल्पना आपल्याला काही एका मर्यादेपर्यंत आपल्या विचारांना प्रबोधन करत पुढे नेईल, पण ते तू थेट शेवटाला नेणार नाही. हे सांगण्याचा मला अधिकार नाही, हे रामकृष्ण परमहंसांनी सांगितले म्हणून आपण सांगतो. कारण रामकृष्णांनी सगळ्या परंपरांचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं प्रत्येक परंपरा एका ठिकाणी जाऊन थांबते, ती काही अंतिम तत्वापर्यंत जाऊन पोचत नाही. तर त्यामुळे हे समर्थांनी जे सांगितलंय, हा उद्योग समर्थांनी कशाला केला असं जर आपण म्हटलं तर समर्थांना हा उद्योग करण्याचं कारण एकच आहे, आणि ते कारण म्हणजे असं आहे की तुम्ही ठोस पंथ स्वीकारा, तुम्ही जे थेट तिथे घेऊन जाणार आहे ते स्वीकारा, कुठलं तरी आदलमधलं स्वीकारून याच्यामध्ये अडकू नका. कारण ज्यात आपण अडकू आपण तिथेच थांबू. म्हणजे जी खऱ्या अर्थाने प्रगती व्हायला पाहिजे ती खऱ्या, आता म्हणजे काहीतरी विषय होतो, पण आता योगामध्ये साध्या आसनांचं फल सांगताना म्हटलंय तर तो द्वंद्व अनभिघातः प्रयत्न शैथिल्यानंत समापत्तीभ्याम. आता अनंत समापत्तीभ्याम हे आसनाचं फल आहे.
आणि आम्ही आसनं काय करतो, काय ते म्युझिक लावा, काय ते त्याचं म्हणजे त्याची थोडी ड्रिल केल्यासारखं करा, त्याची प्रेझेंटेशन द्या, त्याची डेमॉन्स्ट्रेशन करा. याच्याकरता आसनं नाहीच आहे. आसनाचं फल काय आणि आम्ही त्याचा वापर असा आहे, जगात जे विकतं ते पिकतं एवढंच आहे. बाकी त्या पिकण्याला हे अगदी अंतिमतः योग्य आहे किंवा काही असं म्हणता येत नाही. पण ठीक आहे, ज्याचा जेवढा फायदा घ्यायचा त्याचा तेवढा फायदा घ्यावा, ज्यातलं जे जेवढं चांगलं आहे ते तेवढं स्वीकारावं. पण अंतिमतः ते सत्य नव्हे, कारण त्याच्यामुळे परिणामच सांगितला आहे की द्वंद्व अनभिघाता आणि प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती व्याम. अनंताची समापत्ती म्हणजे अनंताची प्राप्ती आसनात होते. मग आता ज्या आसनात अनंताची प्राप्ती होती तेच आसन घालायला लागेल, किंवा जे आसन घातलं आहे ते आसन तितकं सिद्ध झालं पाहिजे की ज्याने अनंताची समापत्ती होईल. म्हणजे हे सगळे जे विषय आहेत ना ते जसे व्यवहाराच्या पातळीवर आले तसे आपण स्वीकारले, आणि ज्याला जे जितकं जिथे पटलं वाटलं त्यांनी ते तेवढं तिथे स्वीकारलंय. तर समर्थ आता ही सगळी जंत्री देत आहे, म्हणजे सगळे शहाणे आहेत. पण कोणी काही आपल्याला सुद्धा सांगणारे महंत आहेत, काही आहेत, कोण महंत कमी आहेत, कोणी कमी नाही आहेत. सगळे म्हणत आपापल्या परीने काही ना काहीतरी अभ्यास करून अनुभव घेऊन काही आपल्या बाजूने काही ताडून तो विषय आपल्या पुढे मांडतायत. पण मांडलं तरी सुद्धा तो त्याच्या एका मर्यादित ज्ञानी आहे. खरी ज्ञानीची व्याख्या काय, खरी भक्ताची व्याख्या काय, म्हणजे आपण जसं म्हणतो की ज्यांनी 100 नंबरी सोनं पाहिलं आहे तो त्या म्हणजे बेगडी सोन्याला तो आकर्षित होणार नाही. त्याचं कारण आहे की त्याला त्याच्यामध्ये रसच वाटणार नाही. आणि म्हणून हे सगळं प्रवचनाचं किंवा श्रवणाचं महात्म्य काय आहे, श्रवणाचं महात्म्य आपल्याला नेमकं सत्य काय आहे हे आकलन झालं पाहिजे. सत्याच्या आकलनाकरता श्रवण आहे की योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे याच्यामध्ये आम्हाला डिस्क्रिमिनेशन वगळं निगड करता आलीच पाहिजे. आमची नजर, आमचा विचार, आमची बुद्धी तयार झालंच पाहिजे. काहीही बघितलं आणि आम्ही भारावलो असं नाही होता कामा. नाहीतर हे श्रवण कशा करता, कारण खरं सोनं काय आहे. कारण आपल्याकडे कालच ज्ञानेश्वरीचा विषय होता की त्यात कुठेतरी शिंपला पडलेला आहे आणि तो लांब आहे यांच्यापासून, त्याच्यावर सूर्याचे किरण पडले तर तो चांगला रुपेरी चकाकायला लागला, कारण स्वच्छ आहे शिंपला, पांढरा आणि थोडासा मोठी त्याला झाक तेज असल्यामुळे तो अगदी रुपयासारखा दिसायला लागला. तर मला लांबून असं वाटलं की अरे इथे काय रुप चांदी पडली आहे की काय. आणि मग जो त्याच्यापासून आम्ही लांब आहोत तो आम्हाला तो शिंपला आहे असं वाटत नाही, तो आम्हाला तो फक्त ते रूप आहे असं वाटतं. मग त्या रुपयाच्या शोधात आम्ही त्याच्या जवळ गेलो की आम्हाला कळतं की अरे ज्याला जे रूप वाटत होतं ते रूप नाही आहे, तो तिथे पडलेला शिंपला आहे आणि त्याच्यावरती सूर्याची किरणं आली आहेत म्हणून आम्हाला तो शिंपला रुपयासारखा दिसतोय. म्हणजे त्याला पाहिल्यानंतर आता रुपयाचा भास आहे तो निघून गेला आणि सत्य काय आहे, शिंपला आहे हे कळलं. तर हे कळण्याकरता श्रवण की आम्हाला निरक्षीर विवेक करता आला पाहिजे की हे आम्ही पाहिलं समाजात अमुक मनुष्य अमुक एक गोष्ट सांगतोय ती किती मान्य करण्यासारखी आहे आणि ती कुठपर्यंत पोचण्यासारखी आहे, काय पोच आहे त्या माणसाची, काय त्यांनी मांडलं आहे, त्या मांडणीतनं काय मिळवलं आहे. कारण शेवटी अनेक प्रकारांनी विषय समजून घेता येतो ना आपल्याला. तर इथे ते सांगतात, एक म्हणती करावी भक्ती श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय, एक म्हणती भोग सुटेना जन्म मरण हे तुटेना, एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या. आता एका दोन तत्व आहेत आपल्या दोन्ही तरी. तसं एक इथे म्हणतात की कधीच भोग संपणार नाही. इतकं सोपं आहे का, हजारो लाखो कोट्यावधी जन्म घ्यावे लागतील म्हणा की जो इतके जन्म घेतले तरी सुद्धा आमच्या मागचे भोग सुटणं अवघड आहे. म्हणून जन्म मरण हे काही आपल्याला सुटायचं नाही. कशाला त्याची चिंता करता, काय करायचंय तुम्हाला. त्याच्यापेक्षा चारवाक म्हणतो, त्या चारवाकाचं तत्वज्ञान आहे की जन्म मरणाचं चक्र, तो तर जन्म मरण पण मानत नाही, पण तो म्हणतो हे असं रहाटगाडीला चालूच राहील आणि या रहाटगाडीमध्ये तुम्हाला जे भोग भोगायचे चांगले भोगा अरुणम कृत्वा घृतम पिबे. त्यांनी सांगितलं की कशाला पाहिजे, ब्रह्मीभूत असे देहस्य पुनरागमनम कृता. तो म्हणला एकदा त्या शरीराला संपवलं, त्याची राख झाली की पुन्हा कोणी येत आहे.
आलोय, हा जन्म मिळालाय, हा देह आहे, वाटेल तेवढं ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आता तुम्ही वाटेल तेवढं कर्ज काढा, मजा करा. कोण कर्ज फेडायला बसलाय? काही फेडू नका. ते कर्ज ज्याचं घेतलंय त्याच्या डोक्यावर कर्ज ठेवा आणि आपल्या डोक्यावर कर्ज आहे असं मानूच नका. त्यांनीच आपल्याला दिलेलं कर्ज आहे. नफा नुकसानीचं कारण तो आहे, आपण नाही. आणि म्हणून त्यांनी अनेक गोष्टी, म्हणून ब्रह्मीभूत असते देहचे पुनरागमन होता. तो म्हणतो म्हणजे ब्रह्मीभूत झालेला जो देह आहे तो पुन्हा कुठे येणार आहे? तो या वैदिकांना सुद्धा नाव ठेवतो. तो म्हणतो तुम्ही काय लोकांना सांगता पुनर्जन्म आहे, तुम्ही काय लोकांना सांगता पुढचा जन्म चांगला मिळेल, म्हणून आता पुण्य करा, म्हणून आता पाप करू नका. तो म्हणतो त्रयोवेदस्य करतारो भंड धूर्त निशाचरा. शिवाय हसले ते वैदिकांना, म्हणजे ज्यांनी वेद निर्माण केले त्या ऋषींना म्हणाले ते भंड आहे, धूर्त आहे, निशाचर म्हणजे राक्षस आहे. आता काय म्हणावं त्याला? आणि तो म्हणतो त्याच्या पुढे जरफरी तुरफरी इत्यादी पंडितांनाम वचस स्मृतः. आणि म्हणून तो म्हणतो हे यांचे शब्द काय? जरफरी तुरफरी. आपल्याकडे गुरुजी जेव्हा काही म्हणजे समजा सप्तशती आहे किंवा काही मंत्र आहे, काही सूक्त आहे, काही पठण करताना असे जे निरर्थक वाटणारे पण असे काही शब्द येतात. म्हणाले हे जरफरी तुरफरी काय शब्द आहेत? म्हणाले याला काही अर्थ नाही. पंडितांनाम वचस स्मृतः. फक्त पंडितांच्या बोलण्यातलं म्हणजे हे त्यांचं वाचाळपण शब्दबंबाळपण आहे असं समजा आणि सोडून द्या, ते काही धरू नका. त्यांनी पुष्कळ टीका केली आहे. तर तसं इथे म्हणतो राहू भोगच तेवढा खरा आहे, जन्ममरण चालूच राहणार आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात उर्मी नाना अज्ञानाच्या. एक म्हणतो असं नाही, जे अज्ञान आहे त्या अज्ञानातून निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तत्वज्ञान कसं आलं की अज्ञानातून निर्माण होणारं म्हणजे आम्ही सगळे जीव अज्ञानात आहोत असं जर असेल तर हे सगळे व्यवहार आमच्या अज्ञानामुळे होत आहेत. म्हणजे ते काही अज्ञान आम्ही निर्माण केलेले नाही आहे, ते परमात्म्याने आमच्यावर टाकून दिलेलं आहे अज्ञान. हे आम्हाला निर्माण करतानाच मुळे जीवभावाला आणताना मूलभूत अविद्येमध्येच तर आम्हाला निर्माण केले. आता ती जर मूलभूत अविद्या आहे तर त्याला आम्ही काय करणार? त्या अविद्येच्या येणाऱ्या उर्मी म्हणजे आमचं जीवन आहे, म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी आहेत. तर ते म्हणतात एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या, एक म्हणती सर्व ब्रह्म तेथे कैसे क्रिया कर्म, एक म्हणती हा अधर्म बोलोची नाही. म्हणाले एक म्हणतात सगळं ब्रह्मच आहे, मग तिथे क्रिया आणि कर्म काय करायचंय? सगळं जर ब्रह्म आहे तर मी कर्म करतो आणि त्या कर्माचं फल मिळवतो. माझा पुन्हा पण एक म्हणती हा अधर्म बोलोची नाहीये. ते म्हणतात की एक म्हणती हा अधर्म बोलोची नाही, म्हणजे अधर्माच्या गोष्टी, हा अधर्म म्हणजे कैसे क्रियाकर्म. ब्रह्म आहे जर सगळंच काही, तर क्रियाकर्म हा सुद्धा अधर्मच आहे. कशा करता त्याच्याविषयी चर्चा करायची. एक म्हणती सर्व नासे उरले त्याची ब्रह्म असे, एक म्हणती ऐसे नसे समाधान. एक म्हणतात हे सगळं नष्ट होणार आहे, जे राहतं ते ब्रह्मच आहे. पण म्हणाले एक म्हणती ऐसे नसे समाधान, पण एक म्हणतात की नाही नाही हे असं काही समाधान होऊ शकत नाही, म्हणजे ब्रह्मच उरतं आणि सगळं नष्ट होतं नाही असं नाही हो. म्हणाले तुम्ही जे कर्म करता म्हणजे काय की शक्ती ही अक्षयी आहे. तुम्ही जे काही करून चुकला ते कोणत्या तरी रूपामध्ये राहणारच आहे. आणि म्हणून आपल्याकडे याज्ञिकांनी त्याला अपूर्व असं म्हटलंय की आम्ही चांगलं कर्म केलं तर सगळ्या चांगल्या कर्माचं फल काही आता आपण भोगलेलं असतं असं नाही. म्हणजे समजा आता आपण फार काटेकोरपणाने आपला दिवस चालवतो की जे सोसत नाही ते खायचं नाही, जी वेळ जेवणाची आहे ती चुकवायची नाही, दिवसभराचं जी काही शिस्त आपल्या शरीराला आहे त्या शिस्तीनेच आपला दिवस घालवायचा. शक्यतो म्हणजे हा झाला शारीरिक पातळीवर. मानसिक पातळीवरती मनाचा क्षोभ होऊ द्यायचा नाही, मनाला चंचल होऊ द्यायचं नाही, मनाचं समाधान सोडायचं नाही वगैरे वगैरे. बुद्धीच्या पातळीवर विचार केल्याशिवाय काहीतरी करायचं नाही. आता कसं आपण चालायला लागलो, अरे बापरे माझा पाय खड्ड्यात पडला, असा कसा पडला, असा कसा पडला म्हणजे लक्ष नाही दिलं, काय आहे पुढे ते पाहिलं नाही. आमच्या डोक्यात काहीतरी तिसराच विचार आणि आम्ही चौथंच काहीतरी करतो. म्हणाले हे समर्थ म्हणतात अखंड सावधान राहा, कोणती क्रिया बुद्धीच्या शिवाय. म्हणजे प्रत्येकाच्या पातळीवरती त्याला सांभाळा, त्या पातळीवरती. तर इथे त्यांनी जे म्हटलंय ना की तुम्ही जे म्हणता ना की सर्व नासे, असं नाहीये. केलेलं जे प्रत्येक कर्म आहे चांगलं किंवा वाईट
त्याला अकृत, ज्याला जे केलेलं नाही ते अकृत प्रणाश असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि जे केलेलं आहे ते जर भोगावं लागलं नाही तर कृत अभ्यागम असं म्हटलेलं आहे की जे केलेलं नाही ते का वाट्याला येतं आणि जे केलेलं आहे ते का भोगावं लागत नाही. या दोन्हीची उत्तरं द्या. म्हणून ते इथे सांगतात की काही झालं तरी सगळं नष्ट पावतं ब्रह्म येतं, ब्रह्मवृत्त हे होणार नाही. कारण चांगलं केलं तर चांगल्याचं फळ भोगायला मिळालंच पाहिजे, तसंच वाईट केलं तर त्या वाईटाचंही फळ भोगावं लागेल. आणि जे केलं नाही त्याचं फळ का भोगायला लागेल. हे सगळे अकृत प्रणाश. ते म्हणाले जे केलंच नाही त्याचा नाश कसा होईल किंवा त्याच्यामुळे त्रास कसा होईल किंवा ते कसं भोगावं लागेल नाश करण्याकडे. म्हणजे काहीतरी कर्म असल्याशिवाय ते आम्ही भोगत नाही. नाहीतर आमच्यामध्ये भेद का, आमच्या विचारांमध्ये भेद का, आमच्या शरीरामध्ये भेद का, आमच्या मनामध्ये भेद का, त्या बुद्धीमध्ये का, परिस्थितीमध्ये का, हे सगळे जे भेद आहेत हे कर्मामुळे आहेत. तर ते आपल्याला इथे सांगतात एक म्हणती सर्व नाचे उरले त्याची ब्रह्म. असं उरलेलं वगैरे ब्रह्म काही नाही म्हणत. हे जे सगळं आहे ना ते एक म्हणती सर्व नाचे, सगळं नष्ट होऊन जातं, पण एक म्हणती ऐसे नसे समाधान. ते दुसरे म्हणतात छे छे हे तुमचं जे सूत्र आहे हा तर्क काही बसत नाही. तर काही माणसाला दुःख खूप भोगावी लागतात, काही माणसाला सुखच खूप भोगायला मिळतं, काही माणसाच्या जीवनामध्ये मानसिक त्रास सुखतच नाही, तर काही माणसाच्या जीवनामध्ये आपण ज्याला खुशाल चेंडू म्हणतो त्याचं सगळं आयुष्य निघून जातं, पण त्याला काही कुठल्याही गोष्टीची फिकीर करायची वेळ येत नाही. त्याचं जीवन तो मजेत जगून मोकळं. असं कसं होतं. त्यांनी जर त्याच्याकरता काही केलेलंच नाही तर एकाला दुःख का भोगावं लागतं. आणि जर दुसऱ्यांनी काही केलं आहे तरी सुद्धा तो मजेत आहे. म्हणजे जे केलं आहे ते भोगून संपवावं का लागत नाही. ते म्हणतात असं होऊ शकत नाही. निसर्गामध्ये इतकी अंदाधुंदी आणि अनागोंदी नाही, त्यामुळे जे केलं आहे ते भोगावं लागेलच. म्हणून सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम. आता हा चाललाय, हा सगळा पूर्व पक्षच चाललाय, पण म्हणाले इथे ते सांगतात की सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म. आता सगळं काही ब्रह्म आहे ही एक संकल्पना आहे आणि ब्रह्म केवळ स्वरूपात आहे ही मूळ संकल्पना. म्हणजे केवळ ब्रह्माची जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन काही आपल्याला करता येणार नाही. पण ब्रह्म या जगामध्ये जितकं भरून राहिलेलं आहे ते सगळं काही ब्रह्ममय आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते सर्व काही ईश्वरमय आहे. आणि जे मूळ परब्रह्म आहे ते पुन्हा वेगळं आहे. म्हणजे पूर्व पक्षाचे दोन ब्रह्माविषयीच्या संकल्पना, दोन ब्रह्म म्हणजे ब्रह्माची ही दोन रूप. ते जे कारण ब्रह्म आहे ते कारण ब्रह्म सुद्धा निर्गुण का असेना पण प्रकटच आहे, आणि हे जे कार्य ब्रह्म आहे त्याचं प्रकट आहेच आहे. अनुभवाचे वेगळे वर्ग म्हणती एक. आता ते म्हणतात की जो अनुभव घ्यायला मिळतो किंवा जो येतो तो जो अनुभव आहे तो पुन्हा वेगळाच आहे. तो काही ह्या ब्रह्माचा आहे का केवळ ब्रह्माचा आहे असं म्हणाले काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आता कसा तर म्हणाले अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक. ते म्हणतात अनुभव पुन्हा वेगळाच येतो. एक म्हणती हे न घडे अनुर्वाच्य वस्तू घडे जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्रासी. तर कुणी म्हणतात हे न घडे अनुर्वाच्य वस्तू घडे. म्हणजे कुणी असं म्हणतं की हे काही सामान्य स्थितीत घडत नाही, हे सगळं ज्या परब्रह्माला अनिर्वचनीय म्हणते. अनुर्वाच्य समर्थांचा शब्द. अनुर्वाच्य वस्तू घडे तिच्यामुळेच हे सगळं काही घडतं. जगाचा व्यापार ती चालवते. जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्राची. ते कसं आहे, तुम्ही एवढी सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म बोलू नका. आम्ही जे अनिर्वाच्य ब्रह्म आपण जी 14 ब्रह्म पाहिली ना त्यातलं जे शेवटचं अनिर्वाच्य ब्रह्म आहे ते अनिर्वाच्य ब्रह्म सगळं घडवतं. बाकीच्या ब्रह्माला ब्रह्म म्हणणे आणि पूर्वपक्ष करणे याला काही अर्थ नाही. तर श्रोता अनुवादला म्हणे निश्चय कोण केला सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची. तर आता श्रोता म्हणतो की बघा म्हणे याचा निश्चय कोणी केला, याचा निर्णय कोणी केला. आता कोणी केला म्हणजे सांगा की याचा निर्णय नेमका काय झालेला आहे.
या निर्णयाचं स्वरूप काय? सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची. तर म्हणाले सिद्धांत मत म्हणजे आता उत्तर पक्ष, त्या उत्तर पक्षामध्ये आता तुम्ही बघा की हे कसं आहे, ह्याचं स्वरूप काय? सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची. तर त्या सिद्धांत मतामध्ये म्हणजे आता मूळ पक्ष दोन प्रकारांनी विषय मांडला जातो, पूर्व पक्ष, उत्तर पक्ष. जो उत्तर पक्ष आहे त्याला सिद्धांत पक्ष असं म्हणतात. तर आता म्हणजे तुमचा पूर्व पक्ष करून झाला, तुम्ही हे सगळं बोललात, आता सिद्धांत पक्ष आता काय मांडायचं आहे ते आता आम्ही मांडतो. अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले नवचे की. तर म्हणाले अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, त्यामध्ये येणारे अनुभव भिन्न भिन्न आहेत हे पूर्वीच सांगितलेले आहे. आता काही एक केले नवचे की, आता काही एक वेगळं केलं आहे किंवा काही एक करतो आहोत, हे असं काही म्हणायचं आपल्याला कारण नाही. म्हणाले न वचे की, म्हणजे वचे म्हणजे बोलता येत नाही. आता हा जो अनुभव आहे, आता काही एक केले न वचे की, न वचे बोलता, न बोलणे. म्हणून जे काही केलं आहे किंवा जे काही करतो आहोत त्याच्याविषयी काय बोलायचं असं असं त्यांना म्हणायचं आहे. एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती. आता ह्या अनुभवाबद्दल न वचे म्हटलंय की हा जो परमात्म्याचा अनुभव येतो तो काही एका शब्दात किंवा एका पद्धतीने मांडून पुरा होत नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. कुणी म्हणतं मला असा अनुभव आला, कुणी म्हणतं मला तसा. प्रत्येक जण म्हणतो हे बघा आम्ही घेतलाय अनुभव परमात्मा, तो जरी भले आम्हाला नको दिसू दे पण त्याची काय कृपा आहे ही आम्ही अनुभवली आहे. आमच्या प्रसंगात आम्ही अनुभवली, तमक्या प्रसंगात आम्ही अनुभवली, अमक्या वेळी आम्हाला जाणवलं, तमक्या वेळी आम्हाला जाणवलं. तर इथे ते म्हणतात की प्रत्येक वेळी जर अनुभव वेगळे वेगळे आहेत तर काय त्याच्याबद्दल बोलावं, म्हणजे ते बोलून अनुभवाचं स्वरूप हे असं असं काही होत नाही. ते प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं अनुभवाला येतं. एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती. आता हे वर्ते झाले की अनुभव हा भिन्न भिन्न असल्यामुळे त्या अनुभवाबद्दल काही बोलता येत नाही. आणि म्हणून आपल्याकडे एक पद्धत पण आहे की आपल्याला आलेला आध्यात्मिक अनुभव आपण कोणाला सांगूच नाही, की म्हणजे ज्याला त्याच्याबद्दल त्याची काही आस्था किंवा आवड नाही त्याला त्या अनुभवाचं स्वरूप कळणार नाही. आता ते मगाच्या विषयापाशी आलो आपण. मगाशी जसं म्हणालो की हा मार्ग इथपर्यंत आहे, तो मार्ग तिथपर्यंत आहे, तो मार्ग तिथपर्यंत आहे असेल, पण तो मार्ग ज्यांनी चोखळला, तर जो चोखाळणारा आहे तो जर प्रामाणिक असेल तर तो मार्ग लहान असो, तो मार्ग मर्यादित असो, काही असला तरी ह्या प्रामाणिक माणसाला अनुभव योग्य मार्गावरच येणार. आणि म्हणून आपल्याकडे कसं म्हटलंय की गुरु योग्य आहे का नाही माहिती नाही, पण गुरु भाव मात्र त्याला बल देणार आहे. आणि त्या विषयाच्या विषयीचा जो त्याचा भाव आहे की जो काही त्यांनी विषय आपल्या साधन मार्गाला घेतलेला आहे तिथे तो अत्यंत प्रामाणिक आहे, तर तो मार्ग तिथे पोचणारा असो का नसो. शेवटी असं आहे, उपनिषदाचा अभ्यास केला म्हणजे तुम्हाला ब्रह्म सापडेल असं काही त्या ब्रह्माचा वादा नाहीये, किंवा तो काही असं म्हणत नाही की मला तुम्ही जाणा आणि ते उपनिषदातून, असं काही नाही. ज्याची त्याची भावना प्रामाणिकपणाने तिथे पोचली की ते प्राप्तच आहे, मग ती कशातूनही पोचू दे. पण ह्याच्याकरता त्यांनी इथे म्हटलंय की प्रत्येक देहाचा अनुभव वेगवेगळा आहे, त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. एक साक्षत्वे वर्तती, एक असं म्हणतात की तो साक्षी भावाने आमच्या जवळ राहतो. साक्षी वेगळाची म्हणती, साक्षी वेगळा असतो, आपण द्रष्टा याची स्थिती स्वानुभवाची. आता त्याला जर साक्षी म्हटला तर तो साक्षी म्हणजे आम्ही आहोत का नाही, तो आमच्या हृदयामध्ये साक्षी भावाने राहतो, म्हणून आम्ही द्रष्टा म्हणून पाहतो. द्रष्टा म्हणजे पाहणारा. तर आम्ही जे पाहतो त्या पाहण्याचं स्मरण काय, भले डोळ्यांनी पाहत राहिलो आपण, आपल्या डोळ्याला दिसतंय. ज्ञान ही प्रक्रिया पुन्हा वेगळी आहे. म्हणजे ज्ञान, आता एखाद्या वस्तूकडे पाहत राहिलो माझं मन त्या वस्तूत नाही तर कशाकडे पाहतोय हे सुद्धा आपल्याला कळत, त्याचं आपल्याला काही ज्ञान होत नाही. त्याचं ज्ञान केव्हा होतं, जेव्हा त्या वस्तूकडे आपलं जे पाहणं आहे त्याच्यामध्ये तो जो साक्षी आणि तो द्रष्टा यांच्यामध्ये संबंध असतो. तेव्हा जेव्हा आपण म्हणतो की आपली तंद्री लागली, आपण कुठेतरी पाहत असतो, ती तंद्री लागलेली आपण कुठे पाहत असतो, ते काय पाहत असतो ते सुद्धा आपल्याला कळत नाही. त्याचं कारण काय, अज्ञानमूलक स्थिती, तमोमूलक स्थिती.
पूर्णपणे माणसाला जडत्वाकडे नेणारी स्थिती, ती स्थिती ज्ञान देऊ शकत नाही. कारण ज्ञान हे जड नाही. कशाचंही ज्ञान असलं तरी ज्ञानाला जडत्व नाही. ज्ञान हे चैतन्यमय आहे आणि त्यामुळे ते ज्ञान त्या अज्ञानाने आम्ही जास्त आवृत्त झालो म्हणून आम्हाला ज्ञान नाही झालं. आता ते म्हणतात तो जो साक्षी आहे, आता जसं एखाद्या खूप उंचावरून माणूस खाली पडला, पडताना फार सावधपणाने पडला आणि खाली पडल्यावर त्याला काही लागलं नाही, तर तो म्हणतो कमाल आहे, एवढ्या उंचीवरून मी खाली पडलो, मला तर काही कळलंच नाही. माझा पाय कसा घसरला, का मी मागे आलो, का मला त्या भिंतीवरती किंवा त्या उंच छतावरती छत संपलं, मला काही कळलं नाही, पण मी पडलो एवढं खरं, एवढंच कळलं. म्हणजे त्या क्षणी काय झालं, त्या क्षणी जो ज्ञान आमच्याकडे गोळा करणारा आहे, तो जो साक्षी आहे, ही भूमिका घेतली आहे म्हणून. कारण प्रत्येकाने मला ज्ञान कसं होतं ह्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. सगळ्यांची प्रक्रिया एक नाही. कुणी म्हणतं दिसलेली वस्तू आहे ती डोळ्याच्या बाहुलीत पडली, जसं सायन्स सांगितलं, मग ती डोळ्याच्या बाहुलीची सुलटी प्रतिमा आत पडली, मग आम्हाला ती वस्तू दिसली. कुणी असं म्हणतं त्या वस्तूच्याकडे पाहिल्यानंतर त्या वस्तूचं प्रतिबिंब आम्हाला प्राप्त झालं आणि त्या प्रतिबिंबावरून आम्ही बिंबाचा हे घेतला, म्हणजे जाण घेतली किंवा अनुभव घेतला किंवा ज्ञान घेतलं. कुणी असं म्हणतं की तसं नाही, अंतःकरण जे आहे ते त्या वस्तूचा आकार घेतं. त्या अंतःकरणाने वस्तूचा आकार घेतला आहे म्हणून अंतःकरणाने वस्तूचा आकार घेतल्यामुळे आम्हाला त्या वस्तूचं ज्ञान झालं. म्हणजे हा मोबाईल का दिसला त्यांच्या मते, कारण माझं अंतःकरण मोबाईलला म्हणजे तदाकार किंवा तदाकार झालं, त्याचा आकार त्यांनी घेतला किंवा तद्रूप झालं, त्याच्यासारखं रूप त्या अंतःकरणाने घेतलं म्हणून मला मोबाईल दिसला, म्हणून मला मोबाईलचा आकार समजला. म्हणजे करंग तो खाली थोडाच पांढरा आहे वगैरे काय जे काही ऑब्झर्वेशन असेल ते माणूस बोलतो. ही जी भिन्न भिन्न ज्ञानाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये एक प्रक्रिया ते आपल्याला सांगताय की साक्षी आहे आमच्या हृदयामध्ये परमात्मा, तो साक्षी भावाने राहतो आहे आणि हा जीव जो आहे तो द्रष्टा आहे आणि हा जो द्रष्टा आहे तो पाहतो आहे. तर त्यांनी आता काय सांगितलं आपल्याला, एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळा असं म्हणते. इथे काय म्हणतात म्हणाले, त्याला हा साक्षी कसा आहे तो ह्या द्रष्ट्यापासून वेगळा आहे. आता ह्या द्रष्ट्याच्या कोणत्या कोणत्या अवस्था आहेत आपल्याला माहिती आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 अवस्थांच्या मध्ये द्रष्टा अनुभव येतो आणि आपल्याला त्या त्या स्थितीतला जो अनुभव आहे त्याचं स्मरण होतं. हे कुणामुळे होतं, तो साक्षी त्याची नोंद करतो. म्हणून आपण जर त्याच्याशी एकरूप होऊन गेलो त्या वस्तूशी तर आपल्याला लक्षात ठेवायला वेगळं स्मरण असणार नाही, अशी एक धारणा त्या ज्ञानाची मीमांसा करताना दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी इथे जे म्हटलं आहे की ज्ञानमीमांसा काय सांगते इथे आपल्याला, की ते चैतन्य म्हणजे आत्मा म्हणजे ईश्वर आमच्या जो हृदयात आहे, तो ईश्वर हृदयामध्ये राहून काय करतो, हा द्रष्टा जे काही करतो त्याचे संस्कार तो नोंदवतो आणि तो साक्षी होतो. आता साक्षी आम्हाला जेव्हा व्हायला सांगतात ना तत्वज्ञानामध्ये, तेव्हा काय सांगतात की हा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याने आता हे माझं घर आहे, आता हे म्हणजे मैत्रिणीचं घर आहे, आता मी त्यांच्या घरी आले, आता आम्हाला अमुक करायचं आहे, अमुक असं आहे, अमुक तसं आहे, अशा प्रकारे कशाकडे पाहूच नाही. जे आहे जसं दिसतंय, जे समोर येऊन पडलंय तेवढ्याकडे बघावं, त्याच्याविषयी कुठलाही विचार आमच्याकडे असू नये. म्हणजे काय, म्हणजे असं की त्याचा कोणताही ठसा आमच्या अंतःकरणावर उमटवून घेऊ नये. म्हणजे अंतःकरणाचे प्रकार करायचे तर सत्पुरुषाचं अंतःकरण आणि आमचं अंतःकरण, त्याचे जर प्रकार केले तर आपल्याला काय म्हणायला लागेल, सत्पुरुषाचं अंतःकरण स्फटिकासारखं आहे. त्या स्फटिकाच्या खाली वस्तू ठेवली की आपल्याला जशीच्या तशी दिसते, त्या सत्पुरुषाला पण दिसते. त्या सत्पुरुषाला त्या वस्तूकडे बघायला लागत नाही, तो स्फटिक जो आहे तो त्या वस्तूचा आकार घेत नाही, तो सत्पुरुषाचं जे अंतःकरण आहे त्या वस्तूपर्यंत पोचत नाही. त्याच्या कोणत्याही ज्ञानेंद्रियांना, त्याच्या कर्मेंद्रियांना, त्याच्या अंतःकरणाला, म्हणजे त्याची अंतःकरण
आणि बहिःकरण, कोणीही त्या वस्तूशी जोडलं जात नाही. कारण तो स्फटिक आहे तसा आहे. त्या स्फटिकाच्या खाली जास्वंद ठेवली, त्या स्फटिकाच्या खाली कमळ ठेवलं तर कमळ दिसेल, पण स्फटिकात काही फरक पडत नाही. आमचं अंतःकरण कसं आहे? आमचं अंतःकरण वितळवून ठेवलेल्या मेणासारखं आहे. त्या मेणावरती आता आम्ही काय बघायला गेलो, काय जी वस्तू बघायला गेलो असू, ती जी काही वस्तू बघायला गेलो असू, ती जी वस्तू आहे त्या वस्तूचा ठसा आमच्या मनावर उमटतो. कधी खोल उमटेल, कधी फिकट उमटेल, पण ठसा उमटतो. हे आमचं अंतःकरण. म्हणजे आमचं अंतःकरण संस्कारक्षम आहे, ते संस्कार घेणारं आहे. आणि सत्पुरुषाचं अंतःकरण ते काहीही घेत नाही, ते त्या स्फटिकासारखं निर्लेप आहे. त्या अंतःकरणाला मला दिसतं त्याला दिसत नाही का दिसतं म्हणाले. जसं स्फटिकाच्या खालची जास्वंद दिसते तसंच त्याच्या अंतःकरणाला प्रत्येक वस्तू दिसते. प्रत्येक वस्तूवर स्फटिक आहे तर तो त्या वस्तूचा आकार त्या स्फटिकावर दिसतो, तसा त्याच्या अंतःकरणावर तो आकार दिसतो. स्फटिकात बदल होत नाही, पण आमच्या अंतःकरणात बदल होतो. जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा ते वितळलेलं मेण आहे ते त्याचा ठसा घेतं आणि मेण घट्ट होतं. म्हणजे जेव्हा तो अनुभव घेऊन होतो तेव्हा ते मेण आता पातळ राहत नाही, आता ते मेण घट्ट झालं. घट्ट झालं की संस्कार आला, संस्कार आला की तो स्मृतीत गेला. तो स्मृतीत कोण टाकतं? तो स्मृतीत तो आत्मा टाकतो. स्मृतीत टाकणारा तो साक्षी आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हा जो साक्षी आहे हा आमच्या इथे बसलेला साक्षी. आता इथे सांगतात ते एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती. तो साक्षी वेगळा आहे तेव्हा. आणि आपण एक अगदी पॉप्युलर उदाहरण आहे ना, की जेव्हा असा प्रसंग घडतो की अचानक मनुष्य पडतो, अचानक मनुष्य ऍक्सिडेंटमध्ये एखाद्या स्कूटरवरून खाली पडला तर नैसर्गिकरित्या डोळे वाचवले जातात, नैसर्गिकरित्या शरीर जास्तीत जास्त सांभाळलं जातं. त्यावेळी तो म्हणतो मला काहीच कळलं नाही, मला नंतर कळलं. जेव्हा कळलं नाही असं वाटतं त्यावेळी काय होतं? त्यावेळी साक्षी वेगळा नसतो, त्यावेळी साक्षी त्या द्रष्ट्यात मिसळून जातो किंवा द्रष्टा साक्षीत मिसळून जातो. मग साक्षी आणि द्रष्टा एक झाले की वेगळा अनुभव येत नाही. म्हणून तो अनुभव सांगता येत नाही, की तो अनुभव त्याला म्हणतो मला तर आठवत नाही, काही मला सांगता येत नाही, कारण काही कळतलं नाही, म्हणजे कसा पडलो काय झालं नेमकं मला माहिती नाही. तर हे सांगतात की एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा याची स्थिती स्वानुभवाची. आपण तो साक्षी वेगळाच आहे, आम्ही द्रष्टे आहोत, हा आमचा अनुभव आहे. म्हणजे पाहणारा कोण आहे? मी आहे. तो साक्षी पाहतो असं मला वाटत नाही, मी स्वतः पाहतो. म्हणजे हा देहात्मवादी आहे. हा म्हणतो मी पाहतो, मी खातो, मी बसतो, मी उठतो, मी झोपतो. कोण साक्षी असेल? तो असेल. दृश्यापासून द्रष्टा वेगळा, ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे. आता हा जो द्रष्टा आहे, या आता आपण बोललो होते की दृश्यत्वापासून वेगळा, त्या द्रष्ट्याने त्याच्यापासून वेगळं असावं. ऐसी अलिप्तपणाची कळा, अशा स्थितीला जर आला तर तो अलिप्त होतो. कारण काय? पाहतो आहे पण त्यात तो अडकलेला नाहीये, ते दिसत आहे पण तो निर्लेप आहे. असा आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे. आपण साक्षत्वे, आपण स्वतः साक्षी भावाला येतो. म्हणजे आता दोन तत्वज्ञानं एक केली. परमात्मा आतमध्ये साक्षी रूपाने राहतो असं समर्थांनी त्या 14 ब्रह्मांमध्ये एक साक्षी ब्रह्म सांगितलेलं आहे की तो सगळ्यांच्या ठिकाणी साक्षी रूपाने राहतो. आता तो जो साक्षी भावाने राहणारा आहे तर त्याच्यासारखा हा जो आहे आमचा जीव, तो पण साक्षी झाला पाहिजे. म्हणजे उपाधी दूर करण्याकरता आता ही सगळी तत्वज्ञानच आली आहे बरं का, की उपाधी दूर करण्याकरता काय करावं? आपण फक्त साक्षी भावाने राहावं. असं व्यवहारात सुद्धा आपण बोलतो की त्या घटनेचे आपण साक्षी आहोत, त्याच्यात काही आपल्याला पडायचं नाही. हा बोलावले, आपण गेलो, बसलो, उठलो, काय खा प्या म्हणाले, खाल्लो, आपण परत आलो. त्या घटनेचे आपण विटनेस आहोत, आपण साक्षी आहोत. तर ते जे विटनेस असणं आहे किंवा ते विटनेसिंग आहे की ते साक्षी भावानी पाहणं आहे. तर आता ते म्हणतात की एक सांगतो आपल्याला की दृश्यापासून द्रष्टा वेगळा, त्या दृश्यापासून द्रष्ट्याने आपल्याला वेगळं करावं. म्हणजे जसं तो स्फटिकमणी आहे त्याच्या खालची जास्वंद
दिसतेच आहे, पण त्या सत्पुरुषाचा अंतःकरण स्फटिक म्हणण्यासारखं आहे. जास्वंद तो पाहतो आहे, पण त्या जास्वंदीचा परिणाम त्याच्यावर होत नाहीये. आणि म्हणून ते सांगतात ऐसी अलिप्तपणाची कळा आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे. आता स्वतःच्या अनुभवाने तो साक्षी भावाने वेगळा असतो. हा त्यांनी त्याचा घेतलेला अनुभव की त्यालाच कळतं की ह्या दृश्य जगापासून मी अलग आहे. म्हणजे ते योगी अरविंदांच्या चरित्रामध्ये आपण जेव्हा पाहिलं तसं की ते मुंबईला ते प्रवचन झाल्यावर मुंबई सगळी खालनं धावणारी मुंबई पाहत होते आणि त्यावेळी ते असं म्हणाले मी असा वेगळून गेलो की मला असं वाटलं की हा पाहणारा मी नाहीच आहे, हा द्रष्टा मी नाहीच आहे, हे सगळं जे जग चाललेलं आहे हे ह्या जगाशी सुद्धा माझा काही संबंध नाही. म्हणजे एवढी अलिप्तपणाची म्हणाले क्षणभर भावना आली आणि अनुभव आला की त्या अनुभवात असं जाणवलं की आपण सगळ्याचे साक्षी आहोत. म्हणजे तसं त्यांनी इथे सांगितलं सकळ पदार्थ जाणता तो पदार्थाहून परता. पुन्हा आता ज्ञानाच्या पातळीवर आले. आता सांगतायत सगळे समर्थच इथे. ते म्हणतात काय की सकळ पदार्थ जाणता सगळे पदार्थ समजतात कळतात तो पदार्थाहून परता देही असोनी अलिप्तता सहजची आली. ती कुणाला आली? त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन चाललेलं आहे. तर ते म्हणतात सकळ पदार्थ जाणता सगळे पदार्थ जाणून सुद्धा तो कशात अडकत नाही. आता हा इतके कोटी रुपये इतके कोटी रुपये इतके लक्षावधी कोटी रुपये अब्जावधी कोटी रुपये यातले तुम्हाला इतके देतो असं कोणी म्हटलं तर त्याचा मोह होणं सामान्य माणसाला शक्य आहे, पण सत्पुरुषाला नाही. तो म्हणतो काय असेल ते तुमचं आम्हाला त्याच्याशी काही करणं हे नाही. सकळ पदार्थ जाणता तो का नाही त्याला मोह होत? आम्हाला सुद्धा नाही मोह होणार. कारण काय आमच्या मनातले संस्कारच असे आहेत. म्हणजे आमचं मन त्याच्या पलीकडे गेलं आहे म्हणून आम्हाला मोह होत नाही असं नाही. आमचे संस्कारच असे आहेत किंवा दुसऱ्याचं आपल्याला काही नकोच आहे. काय आपलं आहे ते खरं, दुसऱ्याचं आपल्याला काय करायचंय? ही भावना ही फक्त सदाचाराची भावना आहे, ही निर्लेपतेची भावना नाही. आपण निर्लेप आहोत की नाही माहित नाही, आपण सदाचरणी आहोत, आपण पापभीरू आहोत. म्हणून आपण पापाला उद्युक्त होत नाही. आपल्याला कुठलीही वाईट गोष्ट का करावीशी वाटत नाही? अंतःकरणापासून करावीशी वाटत, वरवर नाही, अंतःकरणापासून नाही करावीशी वाटत. त्याचं कारण असं आहे की हे करणं हा आपला धर्मच नाही असं आपल्याला वाटतं. हे पापाचरण आहे किंवा हे वाईट आहे, हे वाईट आपण करूच नाही. म्हणजे आपल्यावरती त्या संस्कारांनी पुन्हा तेच आपलं मेणाचं अंतःकरण आहे त्याच्यावरचे जे संस्कार आहेत की हे नाही करायचं. जी इम्प्रेशन्स आहे ती इतकी खोलवर आहे की वेड्या वाकड्याला आपलं मन कधीच तयार होणार. आपल्याला दोन पर्याय कळले, हा चांगला आहे आणि हा वाईट आहे किंवा हा त्याच्यापेक्षा थोडा निकृष्ट आहे. आपण स्वीकारणार नाही. आपण म्हणणार हा चांगला पर्याय आहे, हा आपल्याला सुचला आहे, त्याच पर्यायाने ज्यामुळे लोकांनी आपल्याला वाईट म्हटलं चांगलं म्हणून द्यायची आपल्याला काही कर्तव्य नाही, पण मार्ग हा स्वीकारणार. तर इथे ते सांगतात पण तो तसा नाहीये. त्याला आम्ही जसे सदाचरणाने चांगले वागू, तो सदाचरणाने नाही वागत. तो एक ब्रह्मच सर्वत्र भरलेला आहे. त्याची फिलॉसॉफीच वेगळी आहे, त्याचं तत्वज्ञानच वेगळं आहे. सकळ पदार्थ जाणता तो पदार्थाहून परता, या सगळ्या पदार्थांपेक्षा तो वेगळा आहे. म्हणजे असं का आपण म्हणतो आम्ही सदाचरणी राहू? ते समजा अगदी 2 लाख कोटी रुपये आपल्याला जर कोणीतरी आपल्याला पटेल अशा मार्गाने आणून दिले तर आपल्याला नकोच का? हवे. त्या पैशाचा आम्ही चांगला विनियोग करू, अमुक करू तमुक करू. आम्ही आमच्या पद्धतीने ते पैसे मिळवलेले आहेत, मग त्याचा विनियोग आम्ही आमच्या पद्धतीने चांगला करू ना. म्हणजे तो विनियोग करण्याकरता तरी आम्हाला पैसे आहेत, आम्हाला वापरण्याकरता हवेत म्हणून नाही. पण आम्ही त्याचा स्वीकार करणार नाही असं नाही, आपण स्वीकार करू. आपण म्हणून नाही, चांगलीच गोष्ट आहे की शेवटी पैसा कुणाच्या हातात येतो आणि त्या पैशाने जर 1000 चांगल्या गोष्टी करता येत असतील तर त्याचा का उपयोग करू नये? याचा अर्थ अजून उपाधी शिल्लकच आहे. त्या उपाधीत आहोत आम्ही. तो उपाधी रहित आहे, तो त्याची उपाधीच लावून घेत नाही. तो त्याची मला काही कर्तव्यच नाही. म्हणून तो पदार्थाहून परता, तो त्या सगळ्या पदार्थांपेक्षा वेगळा आहे. आणि देही असोनी अलिप्तता, तो देहात आहे. म्हणजे आता हे अधिक आपल्याला जास्त कळतं की आपल्या देहावर आपलं कितीतरी प्रेम आहे, त्याचं देहावर प्रेमच नाहीये. तो देहात राहतोय, ते चैतन्य देहात राहत आहे, पण देह पाहिजे आहे. देह किती वर्ष नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी 26व्या वर्षी देह
सोडला असता का? शंकराचार्यांनी 32व्या वर्षी सोडला असता का? तुकाराम महाराजांनी 42व्या वर्षी सोडला असता? कशाला सोडला असता? चांगले कार्यक्षम पुरुष आहेत, केवढं तरी कार्य करू शकणारे आहेत. पण देह म्हणजे मी आहे किंवा ह्या जगातली कोणतीही, आता देहापेक्षा आणखीन काय जवळची वस्तू आहे, पण ती माझी आहे, मला पाहिजे आहे, मी त्याच्याशी जोडलेलो आहे, ही भावनाच नाही. तसं आमचं नाही. आम्ही कशाशी तरी जोडलेले आहोतच, कशाची कशाला अनेकाशी जोडलेले आहोत, पण आम्ही सदाचरणी आहोत एवढंच म्हणू शकतो की अजून आमची सज्जनता आणि सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे. कोणत्या क्षणी संपेल आपल्याला माहित नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणू शकतो की अजून आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे. तर इथे म्हणून ते म्हणतात, देही असोनी आली तथा सहजची आली, एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे. आता म्हणाले, म्हणून लोक सांगतात की या जगात व्यवहार करायचा आहे. जसं प्रतिष्ठानी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना सांगितलं, बहिस्संगी अंतत्यागी लोके विहर राघव. ते म्हणाले, बाहेरचा व्यवहार करताना कुणालाही असं वाटता कामा नये की हा मनुष्य या कशामध्येही रस घेणारा नाही, अगदी निरस आहे. नाही म्हणाले, जसा एखादा महान आसक्त, मोह असणारा, लोभ असणारा किती आसक्तीने कशाचाही आस्वाद घेईल, त्याच्याही पेक्षा अधिक रसिकतेने आस्वाद तू घे. बहिस्संगी, बाहेरच्या गोष्टीची संग म्हणजे उपाधी किंवा जोडलेलं राहणं, त्याचा अनुभव घेणं तू घे, पण अंतत्यागी, पण तुझ्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी अलिप्तता, ते हे जे सांगतायत ना, एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे. हा जो बाहेरचा सगळा व्यवहार करायचा आहे इतका संग धरून, तो व्यवहार कसा करायचा आहे ते म्हणतात साक्षत्वे वर्तावे. अगदी साक्षी भावानी करावा. आपण त्याच्यामध्ये कुठे अडकलेलो आहे? साक्षत्व केव्हा येईल? जेव्हा अंतत्यागी होऊ तेव्हा. अंतरंगामध्ये निर्लेप आहे, अंतरंगामध्ये कशाचीच अपेक्षा नाही. दृश्य असोनी वेगळे व्हावे द्रष्टेपणे. समोर दृश्य आहे तरी सुद्धा द्रष्टेपणाने आपण वेगळा आहोत. हा द्रष्टा कुठे आहे? त्या साक्षी ब्रह्माच्या इथे जाऊन बसलेला आहे. कारण हा आज साक्षी आहे आणि बाहेर कसा आहे? द्रष्टा आहे. ते सगळं पाहतोय, कसं आणलं, काय केलं, कितीला घेतलं, किती सुंदर आहे, हो अमुक आहे तमुक आहे, सगळं तो करील. बाहेर सगळा व्यवहार असा करील, पण अंतरंगामध्ये मात्र त्याच्यात त्याला लेपही नसेल. आणि म्हणून ते सांगतात, एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईची अभेद, तेथे कैसा मतिमंद द्रष्टा आणिला. आता म्हणजे द्रष्टेची काय भाषा करता की कशातच भेदभाव नाहीये, सगळं काही वस्तू ठाईची अभेद. वस्तू आपल्या ठिकाणी अभेदच आहे, म्हणजे परमात्मा वस्तू एकच आहे. ती कशी आहे? का अभेद आहे म्हटलं? त्याला पण शब्द आहे अखंड. परमात्मा कसा आहे? अखंड आहे. आणि परमात्मा कसा आहे? अव्यय आहे. हे दोन याची लक्षणं आपल्याला पुरेशी आहेत. कशा करता? त्याच्या अभेदा करता. कारण जो अव्यय आहे, जो खर्चीच पडत नाही, तो त्याच्यापासून बाजूला कसा होईल? आणि जो अखंड आणि एकरस आहे, त्याच्या त्या रसात तुकडे कसे पडतील? म्हणजे पाण्याचा तुकडा पडला असं होत नाही. पाणी अखंड आहे, तसा तो परमात्मा अखंड आहे. तर तो जर अखंड आहे, तेथे कैसा मतिमंद द्रष्टा आणिला. म्हणल्या बघणारा जीव नावाचा द्रष्टा आणला कुठून? यालाच काही अर्थ नाही. म्हणजे समर्थ आता ह्या उत्तर पक्ष चाललाय बरं का. अवघी साखरची स्वभावे तेथे कडू काय निवडावे दृष्टांत दिला. सगळी साखरच आहे, मग आता साखरेचा हा भाग कडू आहे कसं म्हणता? साखरच आहे, सगळीच गोड आहे. द्रष्टा कैसा स्वानुभवे अवघेची ब्रह्म. म्हणाले द्रष्टा पण कशाला? कशाला येतं द्रष्टेपण? कोण द्रष्टा आहे? सगळंच ब्रह्म आहे, द्रष्टा वगैरे कोणी नाही. प्रपंच परब्रह्म अभेद भेदवादी मानिती भेद परी हा आत्मा स्वानंद आकारला. प्रपंच परब्रह्म अभेद म्हणाले हे जग, प्रपंच म्हणजे जग, संसार. तर हे जे जग आहे आणि परब्रह्म आहे, या दोघांच्या मध्ये अभेद आहे. दोघांमध्ये अद्वैत आहे, दोघांच्या मध्ये भेद नाही. भेदवादी मानिती भेद. पण जे भेदवादी आहेत म्हणजे कोण आहे? द्वैती आहेत सगळे. शंकराचार्य सोडले तर सगळे भेदवादी आहेत. लहान मोठा का असे ना, भेद मानतातच. त्यामुळे हे सगळे भेदवादी. परी हा आत्मा स्वानंद आकाराला. पण म्हणाले हा जो आत्मा आहे हा स्वानंद रूपामध्ये आकाराला मिळतो. स्वानंद आत्मा आकार घेऊन आहे, त्यामुळे भेद काहीच नाही. म्हणजे
आताच्या त्या अभंगामध्ये अवघा कोंडला हरी का काहीतरी म्हणजे शब्द आता आठवत नाही येत नेमके, की तोच विठ्ठल सगळीकडे भरून आहे. मला त्याच्यातलं वेगळेपण दिसतच नाही. आताचं पॉप्युलर आहे का अभंग, त्याच्यामध्ये अलीकडचीच रचना आहे, संतांची नाही आहे, पण तरी सुद्धा त्या अभंगात त्यांनी म्हटलंय की सगळं काही एकच आहे, सगळं काही भरून राहिलेलं आहे आणि अनुभव त्याचाच आहे. परी हा आत्मा स्वानंद आकारला. तो एकच वेगवेगळे आकार घेऊन आहे. तर हा द्रष्टा कुठून आणला, त्याचा साक्षी कुठून केला, आणि त्यांनी बाहेर साक्षीभावानी राहा आतमध्ये, किंवा बाहेर व्यवहार करताना संग ठेव, द्रष्टा हो, आत साक्षी राहा, हे कशा करता म्हणाले. विघुरले. आता ही मात्र सर्वत्र वापरली गेलेली दृष्टांताची पद्धती आहे आणि हा अगदी पॉप्युलर दृष्टांत आहे. विघुरले तूप थिजले, तैसे निर्गुणाची गुण आले, तेथे काय वेगळे केले द्रष्टेपण. हे ज्ञानेश्वरांनी सुद्धा हा दृष्टांत असाच्या असा वापरलेला आहे. तूप आहे, अगदी कणीदार तूप आहे आणि त्या कणीदार तुपाच्या वर पातळ तूप आहे. राहतच खाली सगळी दाट कणी पडली तरी वर पातळ. काय तुपात फरक पडला, पातळ आहे म्हणून तूप वेगळं आहे आणि त्या तुपाला कणी पडली म्हणून तूप वेगळं आहे. त्यामुळे विघुरले तूप थिजले, जे वरती विरघळलेलं तूप आहे ते तूप खाली थिजलेलं आहे. त्यामुळे हा द्रष्टा आला कुठून, तोच निर्गुण आहे आणि तोच सगुण आहे. म्हणून ते सांगतात तैसे निर्गुणाची गुण आले, म्हणून तो जो निर्गुण परमात्मा आहे तोच गुणाला आलेला आहे. तेथे काय वेगळे केले द्रष्टेपण. मग आता त्याच्यापासून हा द्रष्टा वेगळा कसा झाला म्हणाले, असं तुम्ही स्वतःला त्याच्यापासून वेगळं समजू नका. जे तत्वज्ञान म्हणून आपल्याला काय सांगताय की मी कोणीतरी आहे असं तुम्ही समजूच नका. काय आपलं अस्तित्व आहे, आपल्याला काही स्वतंत्र अस्तित्व नाहीच आहे. तोच आहे आपल्या रूपामध्ये, तोच त्याच्याशी बोलतो आहे. ही जी धारणा आहे ना की त्याच्याशिवाय वेगळं काही नाही. म्हणून द्रष्टा आणि दृश्य अबघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचे सायास कासयासी. कशाला आपल्याला द्रष्टा म्हणून घ्यायचं, जे दृश्य आहे तेही तोच आहे, द्रष्टा आहे तेही तोच आहे आणि दर्शन घडतं आहे तेही तोच आहे. असं का बरं, त्याचं कारण असं की जे डोळे पाहतायत ते माझे डोळे आहेत असं म्हटलं तर त्या माझ्या डोळ्यांना कॅट्रॅक्ट व्हावं असं कुणाला वाटतं का, त्या माझ्या डोळ्याची दृष्टी मंद व्हावी असं कुणाला वाटतं का, होते ना. म्हणजे ती जर मंद होते तर ती दृष्टी प्रखर करणारा आणि मंद करणारा त्या डोळ्याच्या आत कुणी वेगळा डोळा आहे. म्हणजे म्हणून उपनिषदांनी जे म्हटलंय की श्रोत्रे म्हणजे श्रोत्रस्य श्रोत्र, हा कानाचा जो कान आहे, मनाचा जो मन आहे, डोळ्याचा जो डोळा आहे. आम्ही डोळा पाहतो म्हणजे आता आम्ही कशाला म्हणावं माझ्या डोळ्याने मी पाहिलं, काही म्हणू नये. म्हणजे भाषा जी आहे ना ती सगळी भाषा आपण कशी वापरतो त्या फिलॉसॉफीतनं आपल्याला जशी बॉडी लँग्वेज आपण बोलतो ना तसंच आपल्या बोलण्यामधून सुद्धा आपल्या भाषेतून कळतं की आपल्या मनातले विचार काय आहे. तर तसं आपण म्हणतो की मी जे पाहिलंय ना माझ्या समोर घडलंय. सत्पुरुष असं म्हणणार नाही, मी पाहिलं मला माझ्या समोर घडलं असं ते म्हणणारच नाही. ते म्हणतील असेल घटना असेल, काही वस्तुस्थिती वेगळी असेल, काही म्हणतील, त्याला कोणताही शब्द वापरतील, पण मी करते मी कशाला म्हणशील असं समर्थ म्हणतात. तुला द्रष्टा कशामुळे म्हणशील, कारण तू म्हणून कुणी नाहीच आहे असं त्यांना आता आपल्याला सांगायचं आहे. म्हणून द्रष्टा आणि दृश्य, द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे जे पाहतो आहोत ते. अबघा एकची जगदीश, तोच ईश्वर सर्वत्र भरून राहिलेला आहे. द्रष्टेपणाचे सायास कासयासी, मग तू द्रष्टपणाचे कष्ट कशाला उठवतोस, म्हणूच नकोस ना. मी पाहतो, मी द्रष्टा आहे. ब्रह्माची आकारले सर्व, ऐसा एकांचा अनुभव, ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले. आता म्हणाले तुला दोन प्रकारांनी सांगितलं. कोणत्या प्रकारांनी सांगितलं, एक हा प्रकार ब्रह्मची आकारले सर्व, सर्व दूर फक्त ब्रह्म भरून राहिलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पाहणारा मी कोणीच नाही, पाहणाराही ब्रह्मच आहे, जे पाहतो आहे तेही ब्रह्मच आहे आणि जे दिसलं आहे तेही ब्रह्मच आहे. हा एक पक्ष. दुसरा पक्ष पाहणारा मी द्रष्टा आहे
तो हे पाहायला निघालो आहे, पण मी द्रष्टा पाहणारा हा साक्षी आहे. आता आधी सांगितलं ना आपल्याला की तो साक्षी आहे, मी पाहतोय. म्हणजे ही स्थिती आलेली नाहीये सगळंच ब्रह्मय म्हणण्याची. ह्या पक्षात आहे की बाबा पाहतो आहोत, पण कसं आहे, मी अलिप्त आहे, मी साक्षीभावाने पाहतोय, यात माझं काही नाही, उपाधी मी लावून घेतली नाही. हे असं झालं तर बरं झालं असतं. पाहताना माझी मुलगी आहे, माझा जावई आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे, की नजर बदलली. हे दुसऱ्याचा मुलगा आहे, दुसऱ्याची सून आहे, दुसऱ्याची मुलगी आहे, दुसऱ्याचा जावई आहे, नजर बदलली. काही द्यायला निघालो, दुसऱ्याच्या जावयाला काय द्यायचं आपण विचार केलेला, आपल्या जावयाला काय द्यायचं आपण विचार केलेला. आपले वगळ निगळ आहेत ते सगळे सारखे नाहीत. आपल्याला लेकाला काय द्यायचं, जावयाला काय द्यायचं ह्याच्यात सुद्धा वगळ निगळ आहे. मुलाला काय द्यावं, जावयाला काय द्यावं, म्हणजे तिथे सुद्धा दोन्ही आपलंच आहे तरी वगळ निगळ आहे. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी ही जी उपाधी आहे, उपाधीच आहे. ही जी उपाधी आहे ती उपाधी ते म्हणतात काढून टाका आणि साक्षी व्हा. पक्ष दोन झाले. एका पक्षात आपल्याला साक्षी व्हायला सांगितलं आणि एका पक्षात आपल्याला सगळीकडे फक्त ब्रह्मच बघायला सांगितलं. आपण पण ब्रह्म पाहतो, ते पण ब्रह्म, आणि जे अनुभवाला येतं ते पण ब्रह्म. आणि म्हणून ते सांगतात की अबघा आत्मा आकारला, आपण भिन्न कैसा उरला, दुसरा अनुभव बोलिला ऐसी या परी. आता दुसऱ्या अनुभवाचं फलित सांगितलं. आधी आपल्याला साक्षीत्वाचं फलित सांगितलं की साक्षीत्वामध्ये उपाधी संपली, ती उपाधी बाजूला करा आणि फक्त जे काही आपल्यापर्यंत येऊन पोचतं आहे ते स्वीकारा. ही एक भूमिका. आणि ही मी नाहीच कोणी, म्हणून ते म्हणतात आपण भिन्न कैसा उरला, या ब्रह्मापासून आपण वेगळे कसे उरणार आहोत. दुसरा अनुभव बोलीला ऐसा परी. हा दुसरा अनुभव झाला. पहिला अनुभव काय होता, साक्षीत्वाचा होता. त्या पहिल्या अनुभवामध्ये मी अलिप्त झालो. अलिप्ततेची भूमिका स्वीकारून जगाचा अनुभव आहे. आणि इथे मी अलिप्त नाही, मी त्या परमात्म्यामध्ये मिसळूनच गेलो आणि आता करतोय व्यवहार तो परमात्माच करतोय, मी करत नाहीये, ही भूमिका झाली. ऐसा तिसरा अनुभव प्रपंच सारुनी या सर्व, काही नाही तोची देव ऐसे म्हणती. आता ऐक तिसरा अनुभव. आता म्हणतात तिसरा अनुभव ऐक. दोन अनुभव सांगितले, साक्षीत्वाचा सांगितला, ब्रह्मभावाचा सांगितला. आता तिसरा प्रपंच सारुनी या सर्व, सगळा प्रपंच दूर करा, काही नाही तोची देव ऐसे म्हणती. आता प्रपंच दूर केल्यानंतर काहीच उरलं नाही. मग जे उरलं नाही ते जे उरलेलं आहे, का आमच्या दृष्टीने प्रपंच उरला नाही, कारण प्रपंचाला दूर चाललं. मग त्याला दूर चालल्यावर जे शिल्लक उरतं तो परमात्मा असं समजा. म्हणून काही नाही तोची देव ऐसे म्हणती. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्यची उरले, तेची ब्रह्म अनुभविले म्हणती एक. सगळं दृश्य बाजूला सांग की हे नाही, हे नाही. कशाने, व्यतिरेकाने. आपल्याला माहितीये ना, जे नाही नाही म्हणत चाललं की व्यतिरेक, आणि आहे आहे म्हणत चाललं की अन्वय. त्यामुळे पूर्ण व्यतिरेक केला. कशाचा, प्रपंचाचा. हा प्रपंच म्हणजे काही नाही, नाही भाऊ, नाही बहीण, नाही नातं, नाही गोतं, नाही गुरु, नाही धन, नाही संपत, काही 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 नाही. हे सगळं दूर चाललं. मग हे सगळं दूर चाललं, दृश्य विश्वच जर दूर चाललं तर काय उरलं, ते म्हणाले अदृश्य उरलं. कारण जे दिसत नाही डोळ्याला असं उरलं. मग जे उरलं तेच ब्रह्म आहे असं समजलं. म्हणजे काय झालं, सगुणाला टाकलं आणि निर्गुणाला घेतलं. गुणात नाही आता काही राहिलेलं, आता गुणाच्या अतीत राहिलं. परी ते ब्रह्म म्हणू नये, उपायासारिखे अपाये, शून्यत्वास ब्रह्म काय म्हणू येईल. म्हणाले हे नाही 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 म्हणून दूर चाललं आणि जे राहिलं, ज्याला आपण निर्गुण म्हटलं, ते ब्रह्म आहे असं म्हणू नये. अदृश्य आहे. म्हणजे तिथे कशाच्या अस्तित्वाची आपल्याला खूणच नाहीये. ज्याच्या अस्तित्वाची खूण नाही त्याचं काय. कारण आता काय शिल्लक राहिलं बघा, त्या एक सगुण आम्ही पूर्ण बाजूला केलं. बाजूला केल्यावर राहिलं अदृश्य. अदृश्य जे आहे, आता इथे आपल्याला तत्वज्ञानाची गंमत कळते. आता सगुण बाजूला झाल्यावर दुसरं काही, जेव्हा गुणांचा आविष्कार असलेलं
जेव्हा काही राहतच नाही तेव्हा ते निर्गुणच आहे की गुणांच्या पलीकडे आहे. पण काय काय मानलेलं नाहीये? निद्रा. आता निद्रेचं स्वरूप काय आहे? निद्रेचा जर विचार केला तर झोप दिसत नाही तशी जी अवस्था आहे, पण निद्रेची अवस्था शून्य आहे का? नाही. म्हणून त्याची व्याख्या करताना अभाव प्रत्ययालंबना वृत्तीर निद्रा अशी त्याची व्याख्या केली. अभावाचा प्रत्यय येतो म्हणजे काही नसल्याचा प्रत्यय, आणि प्रत्यय येतो म्हणजे अनुभव घेतो. कारण आम्ही त्यावेळी काही नाही, गाढ झोपलो, काही कळलं नाही, काही कळलं नाही, काही कळलं नाही हाच निद्रेचा अनुभव आहे. म्हणजे जो अनुभव आहे तो काही कळलं नाही हा अनुभव आहे. आता काही कळलं नाही हा अनुभव घेतो म्हणून पतंजलीने त्याला अभाव प्रत्ययाचं आलंबन आहे असं म्हटलंय की अभावाच्या प्रत्ययाचं आलंबन म्हणजे वृत्ती, निद्रा वृत्ती आहे. तर ती जी निद्रा ही आहे हा अभाव आहे. आता अभाव का असे ना, पण त्या अभावाचा अनुभव आहे. पण हे जे शून्य आहे तो शून्य तसाच अभाव आहे आणि त्या अभावाचा अनुभव आहे. आपण पुढच्या वेळी ते जास्त नीट घेऊ, पण त्याचाही अनुभव आहे. आणि त्या शून्यत्वात म्हणून समर्थांनी सांगितलं आत्मारामामध्ये की बाबा रे, तू मला म्हणालास की मला तुम्ही ते ब्रह्म दाखवा, मी तुला दाखवतो म्हटलं. मी तुला एकच अट घातली की मी तुला जे जे मागीन ते मला तुझ्या जवळचं दे. तू म्हणाला मी दिलं, तू मला सगळं दिलं. सगळं देऊन झाल्यानंतर मी तुला म्हटलं आता तुझ्याकडे काय उरलं? तर तू म्हणाला आता माझ्याकडे काही उरलं नाही. आता माझ्याकडे काही उरलं नाही हेच तुझ्याकडे उरलं असं समर्थांनी शिष्याला सांगितलं. मग तो म्हणाला मी तुम्हाला काय देऊ? हे जे शून्य आहे ते शून्य तुम्हाला दे. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल की आपण बौद्ध का मानत नाही तत्वज्ञान, कारण बौद्ध सगळं शून्य आहे असं म्हणतात. शून्य हे तत्वज्ञानाचं अंतिम साध्य होऊ शकत नाही. शून्य साधायला निघालो नाही. आता त्याच्यामध्ये त्या शून्याचा पुन्हा एक वेगळा विचार आहे की सगळ्याचा निराश केला. आणि म्हणून फार आपल्याला खोलात नाही शिरायचं, पण जे शून्य आहे ते शून्य टाकलं तर काय उरतं? किंवा शून्यासकट सगळं टाकलं तर शून्याच्या परंपरेतून पुढे जाताना सुद्धा महाशून्य मांडलंय. आणि ते महाशून्य परमात्मा आहे. म्हणजे ती निर्गुणाची जी पातळी आहे त्याच्याही पलीकडे जाणार जे परमात्म्याचं. मी थोडक्यात सांगायचा हेतू असा आहे की आम्ही काहीही मांडत चाललो तरी सुद्धा त्या अंतिम ध्येयाला पोचेपर्यंत जोपर्यंत तत्वज्ञानाची मांडणी होत नाही तोपर्यंत ते तत्वज्ञान पुरं होत नाही. आणि म्हणून बौद्धांचा काय दोष, आता भागवतकारांचा काय दोष, असे अनेक दोष आपल्याकडे ब्रह्मसूत्रकारांनी काढलेले आहेत या खंडन मंडनाच्या प्रक्रियेत. तेव्हा आम्ही भागवताचं तत्वज्ञान मानत नाही आणि बौद्ध मानत नाही, आम्ही जैन वगैरे वगैरे. ही प्रत्येक का मानत नाही? ही मर्यादा आहे. ही मर्यादा आहे की आता याची जी मर्यादा आहे ती काय आहे, ती कशी आहे, याचा विचार ते प्रत्येक वेळी मांडत गेले. असं होतं. आपण थांबूया.